त्याच्यावर कोणाची मान्यतेची गरज नाही। आम्ही सगळे खासदार आमदार पालकमंत्री म्हणून पालकाची जबाबदारी काय ते जर समजून घेतले, मध्यवर्ती बँकेमध्ये जाऊन फटाके वाजवणं एवढीच जर पालकाची जबाबदारी जे समजत असतील। राजनीति के आंगन से जुर्म की दुनिया तक, ग्रामीण इलाकों से शहर की गलियों तक, प्रदेश की हर छोटी बड़ी खबर से करेंगे आपको रूबरू। वॅक्सिनच्या लसीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये जो तुटवडा आहे त्याच्यावर जी काही महाविकास आघाडीचे नेते मंडळी राजकारण करत आहेत ही अतिशय चुकीची गोष्ट आहे। केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन साहेब आणि वॅक्सिनचे प्रमुख अतिरिक्त सचिव प्रदीपजी हलदर यांच्याशी माझी चर्चा झाली। महाराष्ट्रालाच नाही तर देशाला जेवढी लस पाहिजे तेवढी दररोजच्या दररोज उपलब्ध करून केंद्र सरकार देते आहे। त्यानंतर वॅक्सिनचे प्रमुख म्हणून महाराष्ट्रामध्ये डॉक्टर अर्चना पाटील यांची नेमणूक महाराष्ट्र सरकारने केली, त्यांच्याशी मी चर्चा केली। महाराष्ट्र सरकारची भूमिका अशी आहे की आम्हाला 10 दिवसाची लस ॲडव्हान्स द्या आणि केंद्र सरकारचं म्हणणं आहे की तुम्हाला जेवढी लस लागते तेवढी लस आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। त्याच्यामुळे याच्यामध्ये जे काही राजकारण करतायत महाविकास आघाडीची नेते मंडळी ही अतिशय खेदाची गोष्ट आहे। लोकांना मदत झाली पाहिजे, लोकांना लस पोहोचली पाहिजे, ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा उभारी राहिली पाहिजे, याच्याकडे लक्ष न देता लस कुठं कमी आहे, हे कशामुळं तुटवडा झाला ते अरे तुमची पण काही जबाबदारी आहे। आपण ज्या खुर्चीवर बसलो आपणही काय देणं लागतो। तुम्हाला केंद्र सरकारशी बोलायला त्याच्यामध्ये कमीपणा काय? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानाशी बोलावं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांशी बोलावं आणि त्याच्यातून मार्ग काढावा। आपण त्यांच्याकडे मागणार नाही आणि इकडं मात्र त्या बोंबाबोंब करणार। कुठली गोष्ट झाली की केंद्राची झाली नाही, मग तुमची काय जबाबदारी आहे? तुम्ही कशाला बसलात खुर्चीवर? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि अतिशय जबाबदारीने सांगतो की लस कमी पडणार नाही ही भूमिका केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। जिल्हाधिकारी नांदेडच्या हद्दीपर्यंत मान्य जिल्हाधिकारी आणि त्यांची यंत्रणा काम करते आहे। त्यांना जे सरकारचं पाठबळ मिळायला पाहिजे ते पाठबळ मिळत नाही, दुर्दैवी बाब आहे। आरोग्य यंत्रणेवर माझा ठपका नाही आहे। आरोग्य यंत्रणा ही म्हणजे कमी आहे ती काम करते आहे, पण ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी सिस्टर नाहीत, ब्रदर नाहीत, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ती यंत्रणा काम करते, पण हीच जर यंत्रणा गावापर्यंत पोहोचली तर त्या गावचे पेशंट किंवा रुग्ण कमी व्हायला मदत होईल असं माझं मत आहे। त्याच्यामुळं प्रत्येक गावाच्या ठिकाणी ही यंत्रणा उभा करण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारनं करावं असं माझं मत आहे। पालकमंत्री कमी पडायला का हे सगळी यंत्रणा हाताळायला? नाही, माझं वैयक्तिक त्यांच्यावर काय, त्यांच्याकडे बिचाऱ्याकडे एकच डिपार्टमेंट असल्यामुळं मी त्यांच्याबद्दल न बोललेलो, पण पालकमंत्री म्हणून पालकाची जबाबदारी काय ते जर समजून घेतले, मध्यवर्ती बँकेमध्ये जाऊन फटाके वाजवणं एवढीच जर पालकाची जबाबदारी जे समजत असतील तर ही दुर्दैवाची बाब आहे। एवढी गंभीर परिस्थिती आणि फक्त 200 खाटाचं त्यांनी उपलब्ध केलं आहे। मी अगोदरी दवाखान्यात गरीब लोकांना परवडत नाहीये। मी अगोदरी बोललो की एखाद्या ठिकाणी 200 खाटाचं जम्बो कोविड सेंटर, ज्याला जम्बो म्हणून स्वतः म्हणून घेतात, ते उभा करणं ही काही फार उपकार कोणावर केल्याची बाब नाही आहे। लोकप्रतिनिधीचं काम आहे। कुठल्याही पक्षाचा कोणीही लोकप्रतिनिधी असेल तर जनतेसाठी जे करता येते ते करणं हे त्यांचं कर्तव्य आहे। ती भूमिका घेऊन त्यांनी करायला पाहिजे। देर आहे दुरुस्त आहे, फार उशीर झाला तरी जाग आली त्यांना, तर खरं तर त्यांचं मनापासून मी आभार मानले पाहिजे की एवढ्या उशिरा तरी जाग आली। आणि एवढी नांदेडमध्ये अवस्था असताना प्रत्येक भागामध्ये अशा पद्धतीचे सेंटर निर्माण व्हायला पाहिजेत, पण दुर्दैवानं ते होत नाहीत। माझी दुसरी आणखी आपल्यामार्फत एक सूचना राहणार आहे की जिल्हा विकास नियोजन मंडळाच्या मार्फत जेवढा निधी लागेल तेवढा निधी त्यांनी खर्च करायला पाहिजे। त्याच्यावर कोणाची मान्यतेची गरज नाही। आम्ही सगळे खासदार आमदार या कामासाठी कुठलाही पक्षभेद न ठेवता सोबत आहोत। त्याच्यामुळं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गावामध्ये तुम्ही जर सेंटर निर्माण केले आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या तर कोरोनाला आळा निश्चितपणानं बसायला मदत होईल असं माझं मत आहे।